तर नेमकी ही दुर्घटना कशी घडलेली आहे पाहूया। बोट बुडाली। एकीकडे तुम्ही पाहू शकता ही लाल रंगाची स्पीड बोट आली आणि दुसरी ही प्रवाशांना घेऊन जाणारी जी बोट आहे ती स्पीड बोट थेट येऊन या प्रवाशांच्या बोटीला धडकली आणि ही प्रवाशांची बोट इथे उलटल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे। या बोटी जवळपास 80 लोक असल्याची माहिती मिळते। मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जाते। तर या संदर्भात आपला प्रतिनिधी मनश्री पाठक देखील आपल्याला ताजे अपडेट देत आहेत। मनश्री, मनोजने सांगितल्याप्रमाणे यावेळी बचाव कार्य थांबवण्यात आलेलं आहे, मात्र कोण बेपत्ता आहे या संदर्भात काही अपडेट मिळत आहेत का? नेमकं काय? 5 जण अजूनही बेपत्ता आहे आणि गेटवे ऑफ इंडियाची जी पोलीस चौकी आहे तिथे अजूनही आपल्याला काही नेव्हीचे अधिकारी त्यासोबतच कोस्टगार्ड आणि मुंबई पोलीस हे बघायला मिळत आहेत। विचारपूस केली जाते। जे जखमी आहेत ज्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे त्यांना प्रथमोपचारासाठी आणि इतर उपचारांसाठी रुग्णालयात सुद्धा दाखल त्यासाठी ॲम्ब्युलन्स या सुद्धा पूर्वी 2 ॲम्ब्युलन्स भरून काही सुटका झालेले बुडालेले जे व्यक्ती होते त्यांना घेऊन गेलेले आहेत। हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलेले आहे। वेगवेगळ्या ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये या जखमींना सध्या दाखल करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र एकंदरीत जो प्रश्न उरतोय तो म्हणजे ही बोट नेव्हीची होती असं जर सांगितलं जातंय तर नेव्हीकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण का देण्यात आलेलं नाही। नेव्हीने ही बोट आमची होती याला कुठलाही दुजोरा दिलेला नाहीये। नेव्हीच्या अधिकाऱ्यांशी आपण संपर्क केलेला आहे, मात्र आम्ही लवकरच आमचं स्टेटमेंट जारी करू एवढं एकच उत्तर नेव्हीकडून देण्यात येत आहे। त्याच्यामुळे नेमकेपणाने ज्या पद्धतीने या स्पीड बोटने प्रवासी बोटीला धक्का दिलेला आहे, धडक दिलेली आहे, ती जबरदस्त धडक होती आणि या धडकेमुळेच जी प्रवासी बोट आहे ती पाण्यामध्ये बुडालेली आपण बघितलेलं आहे। मात्र ज्या ऑपरेटरने ही स्पीड बोट चालवली तो ऑपरेटर नेमका कोण होता? तो नेव्हीमध्ये नव्यानं दाखल झालेला होता का? प्रशिक्षणार्थी होता का? त्याचं प्रशिक्षण ही बोट चालवण्यापूर्वी या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्यापही नेव्हीकडून देण्यात आलेली नाहीये। मुळात ही स्पीड बोट ही नेव्हीचीच होती याचा सुद्धा दुजोरा नौदलाकडून अद्याप करण्यात आलेला नाहीये। सध्या आपण बघतोय की ह्या कुलाबा पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे आणि मनश्री, कुलाबा पोलीस स्टेशनच्या बाहेर नेव्हल अधिकारी हे सुद्धा दाखल झालेले आहेत। निश्चित मनश्री, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आणि आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। सध्याची ही दृश्य आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत। बचाव कार्य सुरू असतानाची ही दृश्य आहे। आता काळोख झालेला आहे, बचाव कार्य थांबवण्यात आलेलं आहे, मात्र हा व्हिडिओ आपल्या हाती लागलेला आहे। बचाव कार्य सुरू असतानाची दृश्य, अनेक बोटींच्या मार्फत बचाव कार्य यावेळी केलं गेलं। काही प्रवासी जे ते लाईफ जॅकेटमुळे वरती तरंगत होते, त्यांचंच रेस्क्यू इथं करण्यात आले आणि बोटीद्वारे त्यांचं रेस्क्यू करण्यात आल्याचा हा व्हिडिओ झी24 तासच्या हाती लागलेला आहे। दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहू शकता ही स्पीड बोट आणि या स्पीड बोटमुळेच दुसऱ्या बोटला धडक बसली आहे।